नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या झाडाची तुम्हाला काळजी कशी घ्यायची असते। हा मित्रांनो, याचा पार्ट 2 आहे। पार्ट 1 टाकून ठेवला आहे एंड स्क्रीनवर, त्याची लिंक देऊन देईल, नक्की पाहाल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। जसं मित्रांनो मी तुम्हाला आता मागे सांगितलं की मल्चिंग कसं केलं जाते झाडाचं, ते हे मल्चिंग करायचं आहे। टॉप सरफेस तुम्हाला वाळलेल्या पाण्याने कव्हर करून द्यायचं आहे, जेणे की मॉइश्चर तुमच्या झाडामध्ये रिटेन राहील आणि उन्हाळ्यात तुमचे झाडं खराब नाही होतील आणि खूप चांगले राहतील। तर ही जी केअर टाईप आहे ही नक्की वापरा। अजून ही मित्रांनो जी टेक्निक आहे ती बेस्ट कोणासाठी असते, ज्यांच्याकडे टेरेस गार्डन आहे, म्हणजे जे गच्चीवर झाडं लावतात त्यांच्यासाठी ही बेस्ट टेक्निक आहे। तर मित्रांनो मल्चिंग आपल्या झाडामध्ये आपल्याला नक्की करायची आहे। आता मित्रांनो जो आपला 5व्या नंबरचा पॉइंट आहे तो आहे मित्रांनो शेड मॅनेजमेंट। म्हणजे तुमच्या झाडाला तुम्हाला ग्रीन नेट्स वापरायचे आहे। सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे ग्रीन नेट्स वापरायचे आहे, कारण खूप जास्त हीट असते जेणे की आपल्या झाडाला सन बर्न्स म्हणजे झाडाचे पानं जळतात। त्याच्यासाठी मित्रांनो ग्रीन नेट नक्की वापरायचे। मग पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, ग्रीन नेट नसेल समजा आपल्याकडे तर जे पडदे असतात म्हणजे कर्टन्स आहे ते पण तुम्ही वापरू शकता किंवा कपडे पण वापरू शकता झाडाला कव्हर करण्यासाठी, जे दुपारचं जे ऊन असते त्याच्यासाठी। तर हे जे कव्हरिंगचं हे आहे मित्रांनो, हे सकाळी तुमच्या झाडाला तुम्हाला कव्हर नाही करून ठेवायचं आहे। तुमच्या झाडाला मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त जे आहे जे आफ्टरनून आहे तेव्हाच तुमच्या झाडाला तुम्हाला कव्हर करून ठेवायचं आहे। सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या झाडाला अजिबात तुम्हाला कव्हर नाही करायचं आहे। आणि जे ग्रीन नेट आहे मित्रांनो ते 24 तास म्हणजे आपण दरवेळेसाठी आपल्या झाडांवर लावू शकता आणि खूप चांगलं राहील। तर ग्रीन नेट नक्की वापरायचं आहे। ग्रीन नेट असेल तर ग्रीन नेटच तुम्हाला वापरायचं आहे, याने की तुमच्या याच्यावर यूव्ही रेज म्हणजे जे खूप हार्मफुल सनलाईटचे रेज असतात ते झाडावर नाही पडतील, जेणे की तुमच्या झाडाला सनबर्न्स नाही होणार। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। आता जसं शेड मॅनेजमेंटमध्येच मित्रांनो एक सब पॉईंट आहे, तो काय आहे की जसं खूप जास्त ऊन येऊन जाते, हेवी सनलाईट जसं आहे तर खूप जास्त हीट असते, तर झाडांना तेव्हा मित्रांनो तुम्हाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे। म्हणजे असं जे शेड आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे माझ्याकडे असं शेड एरिया आहे। तर या एरियामध्ये जे पण असे जे सीडलिंग्स असतात किंवा हे जे असे पाहू शकता आपण जे नाजूक झाड आहे किंवा हे जे असे सनबर्न्स ज्यांना झाडांना झालं त्यांना मी इकडे शिफ्ट करून देत असतो। तर या एरियामध्ये मी त्या झाडांना ठेवत असतो, जेणे की खूप चांगला फायदा मिळतो। तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, काही सीडलिंग्स वगैरे म्हणजे बिया लावले असतील ते अजून किंवा जे पण नाजूक झाड आहे ते तुम्हाला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे। अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, जे पण तुमचे गुलाबाचे झाडं असतील मित्रांनो, ते गुलाबाचे झाडं पण तुम्हाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून टाकायचं आहे। त्यांना अजिबात मित्रांनो खूप डायरेक्ट सनलाईटमध्ये उन्हात नाही ठेवायचं आहे, याने त्याचे पानं जळतात, कळ्या पण जळतात। तर हा पण नक्की लक्षात ठेवायचा आहे। सगळे शेडमध्ये तुम्हाला शिफ्ट करून द्यायचं आहे। आणि दुपारच्या वेळेस तर मित्रांनो जे खूप नाजूक झाड आहे ते तुम्हाला शेडमध्येच ठेवायला पाहिजे। गुलाबाचं झाड पण येते त्या कॅटेगरीमध्ये, तर त्यालाही शेड खालीच ठेवायचं आहे। आता मित्रांनो हा जो आपला 5वा नंबरचा पॉईंट होता शेड मॅनेजमेंट, हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून दिला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला शेड मॅनेजमेंट करायचं आहे। आता मित्रांनो जो आपला पुढचा 6व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मित्रांनो सॉईल केअर। सॉईल केअरमध्ये काय करायचं आहे मित्रांनो, जी पण तुमची सगळ्यात वरची टॉप लेअरची जी माती आहे ती थोडीशी काढायची आहे। त्याच्यात मित्रांनो रेती म्हणजे जी रिव्हर सँड असते ती तुम्हाला मिक्स करायची आहे, जी कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाते, ती चांगल्याने त्याच्यात मिक्स करायची आणि मग तुमच्या झाडामध्ये ते टाकून द्यायचं आहे। याने ड्रेनेज सिस्टम खूप चांगलं होते आणि उन्हाळ्यात हे करणं खूप चांगलं असते, गरजेचं असते झाडासाठी। तर ही टिप नक्की वापरायची आहे। आता मित्रांनो आपला जो 7व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे फर्टिलायझरचा, म्हणजे झाडांना खतं कोणते कोणते टाकायचं आहे। सगळ्यात जो पहिला पॉईंट आहे मित्रांनो, ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही तुमच्या झाडाला शेणखत मग ते जे वर्मी कंपोस्ट टाकू शकता, म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट जे कंपोस्ट आहे तेही टाकू शकता, खूप चांगलं राहील। तुम्हाला दर 15 दिवसापैकी एकदा तुमच्या झाडाला नक्की टाकून द्यायचं आहे। अजून जे मित्रांनो आपलं जे शेणखत आहे कावडंग कंपोस्ट, ते मित्रांनो उन्हाळ्यात कमी वापरायला पाहिजे, कारण जे शेणखत आहे मित्रांनो ते थोडंसं हीट असते, म्हणजे ते गरम असते। तर उन्हाळ्यात तुम्हाला जी गरम वस्तू आहे झाडाला नाही टाकायला पाहिजे, म्हणजे कमी करायला पाहिजे, नाही टाकायला पाहिजे, तर तुम्हाला ते कमी टाकायला पाहिजे। त्याच्यासाठी मित्रांनो जे शेणखत आहे उन्हाळ्यात तुमच्या झाडाला तुम्हाला कमी टाकायचं आहे। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की जे केमिकल म्हणजे रासायनिक जे खतं आहे ते तुम्हाला अजिबात वापरायचे नाही। उन्हाळ्यात रासायनिक खतं टाकल्याने किंवा जास्त खतं टाकण्याने, जास्त रासायनिक खताचा वापर करण्याने जे तुमचे झाडाचे पानं असतात ते जळतात, अजून त्यांना सनबर्न्स होतात। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे की रासायनिक खतं अजिबात टाकायचे नाही उन्हाळ्यात, ते बंद करून द्यायचं आहे। आणि शेणखतचा पण वापर मित्रांनो कमीच करायचा आहे। मग खतं टाकायचे कोणते आहे तर तुम्ही जे गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट आहे ते टाकू शकता, किचन वेस्ट कंपोस्ट टाकू शकता, ॲप्सम सॉल्ट झाईम फर्टिलायझर, याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तोही व्हिडिओ नक्की पाहाल। आणि हे घरच्या घरी कसं तयार करायचं त्याच्यावरही व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तेही व्हिडिओ सगळे नक्की पाहाल। हा व्हिडिओ झाल्यावर मी तुम्हाला प्लेलिस्ट देऊन देईल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून
बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील. इकडे तुम्हाला खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण जे व्हिडिओज मी सांगितले होते ते सगळे आता स्क्रीनवर येऊन जातील. तर त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन कराल. धन्यवाद.